सेम पेजवर तुम्ही पाहू शकता की तुम्ही या जॉबसाठी एलिजिबल आहात की नाही हे तुम्हाला सेम पेजवर अप्लाय करता समजणार आहे। एवढंच नाही तर भरपूर कॅन्डिडेट्सला सेम डे ऑफर लेटर देखील मिळालं आहे। तर ही जॉब वॅकन्सी डिटेलमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, एकही पार्ट स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। सो गाईज, मी देखील या वॅकन्सीसाठी अप्लाय केला आहे आणि मला हा कन्फर्मेशन मेल देखील मिळाला आहे। तर ही डेटा एंट्री असोसिएटसाठी जॉब वॅकन्सी आहे। सॅलरी तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। ओन्ली 5 डेज वर्किंग इथे असणार आहे आणि ही पूर्णपणे वर्क फ्रॉम होम जॉब वॅकन्सी आहे। यासाठी फॉर्म कसा भरायचा आहे हे देखील आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, बट तुमचे इथे वर्क नक्की काय असणार आहे ते पाहूयात। वेगवेगळ्या सोर्सेसमधून डेटा ॲक्युरेसी तुम्हाला एंटर करायची आहे। डॉक्युमेंट्सची मॅच करून डेटा व्हेरीफाय करायचा आहे। एरर करेक्ट करून तुम्हाला इथे डेटा एंट्री ऑपरेटिंग करायची आहे। सोबतच रिक्वायरमेंट्स काय आहे तर डेटा एंट्री एक्सपिरियन्स असेल तर बेस्ट असणार आहे। फास्ट आणि ॲक्युरेट टायपिंग तुमची असली पाहिजे। MS वर्ड आणि एक्सेल नॉलेज तुमच्याकडे असायला हवं। रिमोट सेटअपमध्ये इंडिपेंडंट काम आणि गुड कम्युनिकेशन सोबतच टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमायला हवी। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। जसेच आपण क्विक अप्लायवर क्लिक करतो तर असा फॉर्म आपल्यासमोर दिसणार आहे। ओके, तर सर्वात आधी आपल्याला मेल ID मेन्शन करायचा आहे, देन मोबाईल नंबर, नेक्स्ट म्हणजे आपला फर्स्ट आणि लास्ट नेम मेन्शन करायचा आहे। त्यानंतर आपल्याला ऑर्गनायझेशन डिटेल्स विचारले आहेत। मग तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, प्रोफेशनल आहात की फ्रेशर आहात हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नेक्स्ट म्हणजे लोकेशन सिलेक्ट करून घ्या। शेवटी दिलेल्या चेक बॉक्सवर क्लिक करा आणि डिटेल्स पुन्हा एकदा चेक करून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे। आता तुम्हाला मेल ID आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे आणि हे पहा, असं पेज तुम्हाला दिसेल आणि तुमच्या मेल IDवर कन्फर्मेशन मेल देखील येईल। तर ही आहे पूर्ण प्रोसेस। तुम्ही नक्की या जॉबसाठी अप्लाय करा आणि तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर कमेंटमध्ये मला नक्की सांगा।